नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे चाळीमध्ये मास्क मॅन आलेला असतो आणि त्याला आता चाळकऱ्यांनी चारी बाजूने घेरलेला असतो. दोन्ही बाजूने, एका बाजूने क्रिश तर दुसऱ्या बाजूने अंकुश आता बंदूक घेऊन उभे असतात. त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये पिस्तूल असतं, त्यामुळे मास्क मॅनला तिथून काही पळून जाता येत नाही. तेव्हा त्याच्या तोंडाचा मास्क आता अबोली सगळ्यांसमोर काढते. तर प्रेक्षकांनो, आता वरती जो मास्क असतो त्याच्या आतमध्ये तोंडाला काळा मास्कसुद्धा लावलेला असतो. तो बाजूला केल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तो दुसरा तिसरा कुणी नसून तो स्वराज असतो. आणि जेव्हा इथे स्वराजला सगळेजण बघतात, सगळ्यांना खूपच जास्त आश्चर्य वाटतं, कारण स्वराज चाळीमध्ये कितीतरी वेळा आलेला असतो, ते सुद्धा राघूला भेटायला. तेव्हा इथे राघू म्हणते, स्वराज तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करायची? म्हणजे तू मास्क मॅन आहेस का? असं म्हणून इथे आता राघू त्याच्या थोबाडीतसुद्धा देते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता राघूने थोबाडीत दिल्यानंतर स्वराज खूपच जास्त पिसाळतो. स्वराज लगेचच अंकुशच्या हातातली जी काही पिस्तूल असते ती ओढून घेतो आणि इथे राघूला पकडतो. तो म्हणत असतो की कुणीही माझ्या समोर यायचं नाही, नाहीतर राघूला मारून टाकेन. राघूला तरी मारेन, नाहीतर मला स्वतःला तरी मारेन. कुणीही समोर यायचं नाही. तेव्हा अबोली म्हणत असते की स्वराज, पिस्तूल खाली कर स्वराज. तेव्हा स्वराज म्हणतो की नाही अबोली, तू तर आमच्यामध्ये येऊच नकोस. मागच्या वेळेला मी राघूबरोबर लग्न करायला आलो होतो, तेव्हासुद्धा तूच मध्ये आली होतीस आणि त्यामुळे आमच्या दोघांचं लग्न झालं नव्हतं. पण आता तू मध्ये यायचं नाही. आज काही झालं तरीसुद्धा मी राघूबरोबर लग्न करणार म्हणजे करणारच. तेव्हा इथे आता लगेचच स्वराज राघूचा हात पकडतो आणि तिला घरामध्ये घेऊन येतो आणि आतून कढीसुद्धा लावून घेतो आणि इथे एक सोफासुद्धा लावतो, त्याच्यावरती खुर्चीसुद्धा लावतो. तर इकडे दरवाजा उघडू नये म्हणून स्वराजने आधी छान पद्धतीने तयारी करून ठेवलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता राघू म्हणत असते की स्वराज, काय करतोयस तू? हे बघ, मला बाहेर जाऊ दे. तेव्हा इकडे स्वराज म्हणतो की अजिबात नाही. राघू, तुला माहिती आहे ना, माझं प्रेम आहे तुझ्यावरती आणि मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. तुझंही माझ्यावरती प्रेम आहे की नाही ते मला सांग. तुला माझ्याबरोबर लग्न करायचं आहे की नाही ते मला सांग. प्रेक्षकांनो, इकडे आता राघू लग्न तरी किती करणार? आधी आलेला असतो तो म्हणजे सोहम. सोहमबरोबर सुद्धा तिचं लग्न ठरलेलं असतं. सोहमसुद्धा असाच विचित्र माणूस निघतो. त्यानंतरला क्रिश तिच्या आयुष्यामध्ये येतो. क्रिश खूपच जास्त चांगला मुलगा असताना देखील इथे आता काही कारणांमुळे राघू क्रिशला सुद्धा सोडायला निघाली आहे आणि त्याचबरोबर इथे आता क्रिशला सोडून तिला स्वराजबरोबर लग्न करायचं आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे आता स्वराजबरोबर तिलासुद्धा लग्न करायचं असतं, पण इथे स्वराज आता ड्रग्ज घेत असतो. स्वराज म्हणत असतो की राघू, तू मला घाबरू नकोस गं. तुला माहिती आहे का, मागच्या वेळेला मी आलो होतो, तुझ्याबरोबर लग्न करायला आलो होतो, पण तेव्हा ना मी ड्रग्ज घेतले होते. तेव्हा मी विचित्र वागलो होतो. पण हे बघ राघू, आता मी येताना तुझ्यासाठी अंगठी आणली आहे. तुला आवडते ना? हे बघ, मी तुझ्यासाठी अंगठी घेऊन आलो आहे. मी घालू का तुझ्या बोटामध्ये? तेव्हा राघू म्हणत असते, स्वराज, मला काही नको आहे आणि तू इथून जा बरं. मला तुझ्याजवळ आता लग्न करायचं नाही आहे. तेव्हा स्वराज म्हणत असतो, राघू, असं का बोलतेस तू? हे बघ राघू, मी स्वतःला मारून घेईन. मी तुझ्यासाठी लग्न करायला इथे आलो आहे. मागच्या वेळेला सुद्धा आलो होतो ना. माझं प्रेम आहे तुझ्यावरती, म्हणून मी तुझ्याशी लग्न करतो आहे. तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे का राघू? तुला माझ्याशी लग्न नाही करायचं आहे का? हे बघ, या लोकांना मी घाबरत नाही. माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे, म्हणून मी इथपर्यंत आलो आहे. मी ड्रग्ज घेतलेत राघू, पण मी वेडा नाही आहे. तुला पण माहिती आहे माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. मग का तू मला नकार देतेस? का तू मला नाकारतेस आता? तुला माझ्याशी लग्न नाही करायचं आहे का? तर इकडे स्वराज आता वेड्यासारखाच वागत असतो. तो म्हणत असतो की राघू, कुठेही जायचं नाही आणि जर तू माझ्याशी लग्न नाही केलंस ना, तर मी स्वतःला संपवेन. हे बघ, मी स्वतःला मारेन ना राघू. तेव्हा इकडे आता क्रिश हा खूपच जास्त व्याकुळ झालेला असतो. त्याला दरवाजा आता काही करून तोडायचा असतो. त्याचबरोबर अंकुश म्हणत असतो की हे स्वराज, काय करतोयस तू? सोड माझ्या बहिणीला आणि तू स्वतःला सुद्धा मारून घेऊ नकोस. आणि इकडे अंकुश खिडकीमधून आता स्वराजला पकडतो आणि त्याला म्हणत असतो की सोड, सोड, आताच्या आता राघूला सोड. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, हे बघ स्वराज, शांत हो. जे काही बोलायचं आहे ना, शांतपणे बोलूया ना. आता कशाला तू असं करतोयस? हे बघ राघूला तू काही करू नकोस.
तेव्हा मनवा म्हणत असते की वहिनी, अगं त्या स्वराजला काही बोलायला नको, नाहीतर तो आपल्या राघूला काहीतरी करेल. तेव्हा इकडे आता करायचं तर काय करायचं, सगळेजण बाहेरून स्वराजला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. अंकुश म्हणतो की चल क्रिश, दरवाजा तोडूया, या स्वराजला थांबवायला हवं, तो जबरदस्तीने राघूबरोबर लग्न करतोय. तेव्हा इकडे आता क्रिश आणि अंकुश दोघेजण मिळून दरवाजा तोडून टाकतात. तेव्हा इथे आता स्वराज म्हणतो समोर येऊ नका, नाहीतर गोळी मारेन. तेव्हा अंकुश त्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेतो आणि म्हणतो, काय रे, तुझी इतकी हिंमत, माझ्याच घरामध्ये घुसून माझ्याच बहिणीबरोबर जबरदस्तीने लग्न करतोयस, तिच्या डोक्याला पिस्तूल लावतोयस. तेव्हा इथे राघू मध्ये येते आणि म्हणत असते की दादा, त्याला काही बोलू नकोस, हे बघ तो गुन्हेगार नाही आहे, मला माहिती आहे, त्याचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून तो इथपर्यंत आला आहे, दादा त्याला सोडून दे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, राघू तू गप्प बस आणि बाजूला हो, तुझ्याकडे तर मी नंतर बघतो, आधी याला पोलीस स्टेशनला घेऊन जातो. तेव्हा इकडे आता अंकुश त्याची कॉलर पकडतो आणि त्याला ओढत ताणत तिथून घेऊन जात असतो. तेव्हा इथे स्वराज म्हणतो, हे बघा, मी काही केलेलं नाही आहे, मला सोडून द्या, मी खरा गुन्हेगार नाही आहे, माझं फक्त आता प्रेम आहे राघूवरती म्हणून मी इथपर्यंत आलो आहे, मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा इकडे आता स्वराजला तिथून घेऊन गेल्यानंतर राघू क्रिशकडे रागाने बघत असते. क्रिशची या सगळ्यामध्ये काही चुकी नसते, तरीसुद्धा इथे राघू सगळ्यांकडे रागाने बघून सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे अबोलीला कळलेलं असतं की इथे राघूचं आणि स्वराजचं एकमेकांवरती प्रेम आहे, पण स्वराज खूपच जास्त साधा आहे, तो ड्रग्ज ॲडिक्टेड आहे असं तिला वाटत असतं. पण त्याने खरोखर आता गुन्हा केला आहे की नाही हे तिला काही कळत नसतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे अंकुश स्वराजला घेऊन येतो तेव्हा इकडे आता दीपशिका खूपच जास्त घाबरते. स्वराज म्हणत असतो की सर, मी खरं सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे, खरंच मी काही केलेलं नाही आहे, मी फक्त माझ्या राघूला भेटायला आलो होतो. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते की सर काय झालं, याला का पकडले. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, कारण हा मास्क मॅन आहे, हा आमच्या चाळीमध्ये आला होता, त्याच्याकडे जे काही मास्क होते, जे काही त्याच्याकडे कपडे होते, आम्ही सगळे याच्यामध्ये आता आणलेले आहेत, ते आम्ही जप्त केलेत, त्याचा मास्क बघा, हाच मास्क मॅन आहे असं आता अंकुश म्हणत असतो. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, सर काय बोलताय तुम्ही, खरोखर हा मास्क मॅन आहे का. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, हो खरोखर हाच मास्क मॅन आहे. तेव्हा इकडे दीपशिकाला सुद्धा विश्वास बसत नसतो की हा मास्क मॅन असू शकतो. तेव्हा स्वराज म्हणतो, नाही सर, मी खरं सांगतोय, मी मास्क मॅन नाही आहे, मी खरोखर गुन्हेगार नाही आहे सर. तेव्हा इकडे आता दीपशिकाला आश्चर्य वाटलेलं असतं. दीपशिका पूर्णपणे घाबरलेली असते. तिलासुद्धा असं वाटत असतं की कदाचित कदाचित हा मास्क मॅन नाही आहे. पण तरीसुद्धा इथे अंकुशने सांगितलेलं असतं की चला यालासुद्धा कस्टडीमध्ये टाका. तेव्हा दीपशिका म्हणत असते, पण सर, कस्टडीमध्ये ती शिवांगी आहे, दोघांना एकाच ठिकाणी कसं काय ठेवू शकतो. तेव्हा इथे अंकुश म्हणतो की दोघांना एका ठिकाणी ठेवायचं नाही आहे, दोघांनाही चौकशीसाठी आता चौकशी रूममध्ये घ्या आणि तिथे दोघांना आता ठेवा वेगवेगळ्या ठिकाणी. पण तिथे आता CCTV कॅमेरा 24 तास चालू ठेवा. त्या दोघांचं काय बोलणं होतं आहे, ते दोघेजणं काय एकमेकांबरोबर बोलत आहेत, स्ट्रॅटेजी करतायत, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतरला इकडे आता राघू खूपच जास्त चिडलेली असते. राघू म्हणत असते की तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय ना, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय, माझ्या स्वराजला विनाकारण या सगळ्यामध्ये अडकवताय. तो मास्कमॅन नाही आहे, त्याने कुणालाही मारलेलं नाही आहे, माझा स्वराज कुणाला मारूच शकत नाही, मला माहिती आहे ना. पण तुम्ही लोक, आम्ही दोघेजणं लग्न करू ना म्हणून स्वराजला माझ्यापासून दूर करताय. मला बरोबर माहिती आहे, मला आणि स्वराजला एकमेकांपासून दूर करण्यासाठी तुम्ही स्वराजला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवताय. तेव्हा मनवा म्हणते, राघू शांत हो ना तू, हे बघ काकीला किती त्रास होतोय. तेव्हा इथे राघू म्हणते, मनवा तू गप्प बसा, एक शब्दसुद्धा बोलू नकोस, काही तिला त्रास वगैरे होत नाही आहे आणि तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो, मला त्रास होत नाही का, माझा त्रास तुम्हाला कुणालाच दिसत नाही का. तेव्हा इथे आता राघू खूपच जास्त चिडचिड करत असते. राघू सगळ्यांवरती रागावून बोलत असते. तेव्हा अंकुश म्हणतो, राघू गप्प बस आणि तिच्यावरती हात उगारत असतो. तेव्हा इकडे राघू म्हणत असते की हा मार ना, तू मला मार, तू मला मारूनच टाक. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर नाही, तुम्ही राघूवरती हात नका उगारू, ती रागाच्या भरामध्ये काय बोलते ना तिचं तिलासुद्धा कळत नाही आहे.
तेव्हा राघू म्हणत असते की माझं आणि स्वराजचं एकमेकांवरती प्रेम आहे. आम्हाला दोघांना लग्न करायचं आहे. पण आमच्या दोघांचं लग्न होऊ नये म्हणून तुम्ही स्वराजला या प्रकरणामध्ये अडकवताय. स्वराज कधीच कुणाला मारू शकत नाही. तो खूप चांगला आहे. त्याने फक्त ड्रग्ज घेतले असतील किंवा तो इथे माझ्याशी लग्न करायला आला असेल, कारण माझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे. म्हणून आम्हाला लग्न करायचं आहे. पण अबोली वहिनी, मला माहिती आहे हे सगळं तू मुद्दामून करतेस ना, मला आणि स्वराजला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. पण जर स्वराज या प्रकरणामध्ये अडकला ना आणि माझा स्वराज माझ्यापासून दूर झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही. दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकमेकांपासून वेगळं करताय ना, देव तुम्हाला याची शिक्षा नक्की देईल, असं ती अंकुश आणि अबोलीला म्हणत असते. तेव्हा इकडे स्वराज म्हणत असतो, अरे मला इथे कशाला बांधून ठेवलं आहे? ही वाघ आहे वाघ, मला हिची भीती वाटते. तेव्हा शिवांगी येते आणि म्हणते, गप्प बस, मी वाघ नाही आहे, कळलं ना तुला? तेव्हा इकडे स्वराज म्हणतो, तू वाघ नाही आहेस का? खरंच तू वाघ नाही आहेस? तेव्हा शिवांगी म्हणते, नाही, मी वाघ नाही आहे. तेव्हा इकडे स्वराज म्हणतो, मी पण मास्कमॅन नाही आहे, पण मला इथे जबरदस्तीने आणून ठेवलं आहे. माझं राघूवरती प्रेम आहे ना, मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे आणि हे लोक सगळे आमच्या विरोधात आहेत. सगळेजण आमच्या विरोधात आहेत. आम्हाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत. पण मी खरं सांगतोय, मी मास्कमॅन नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की अंकुश सर, मला असं वाटते ना स्वराज खरं बोलतोय. तो मास्कमॅन नाही आहे. त्यालासुद्धा या प्रकरणात कुणीतरी अडकवलं आहे. म्हणजे तो म्हणाला बघितलंत ना की तो ड्रग ॲडिक्टेड आहे. त्याने तेव्हासुद्धा ड्रग घेतले होते. तो त्या नशेमध्ये असा वागत असेल, पण तो कुणाला मारू नाही शकत सर. म्हणजे मी त्या सिरियल किलरला भेटले. मी खरोखरच्या मास्कमॅनला भेटले ना, तो खूपच जास्त चलाक आहे. खूप जास्त हुशार आहे आणि तो अजिबात तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही. जेव्हा तो अटॅक करतो, तो खूप शांतपणे माणसांना मारत असतो आणि तो खूप जास्त ताकदवर आहे सर. आणि मला तो स्वराज वाटत नाही आहे. स्वराज तो नाही आहे सर, मी तुम्हाला सांगते ना. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तू हे काय बोलतेस? अगं स्वराजला रंग्यात आपणच पकडलं आहे ना आणि तू म्हणतेस की तो गुन्हेगार नाही आहे म्हणून. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तुझं काय चाललं आहे? तू त्या वाघाला म्हणतेस की तो वाघ नाही आहे. त्याच्यानंतरला तू आता या स्वराजला म्हणतेस की तो मास्कमॅन नाही आहे. म्हणजे वाघ वाघ नाही आहे, मास्कमॅन हा मास्कमॅन नाही आहे, असं तुझं जर म्हणणं असेल तर मग खरा गुन्हेगार कोण आहे? तेव्हा अबोली म्हणते, सर मला नाही माहिती, खरंच मला नाही माहिती. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते सर, स्वराज गुन्हेगार नाही आहे. स्वराजने कधीच कुणाचे खून केले नसतील असं मला वाटते. कारण तुम्ही बघा ना, त्याचं आपल्या राघूवरती प्रेम आहे म्हणून तो इथपर्यंत आला असेल आणि म्हणून तो तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याला असं वाटते आपण त्या दोघांना वेगळं करतोय. तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली काय बोलतेस तू हे? अगं याला कुठे प्रेम म्हणतात का? हा मास्कमॅन हा असा उद्धट, तो ड्रग्ससुद्धा घेतो आणि याचं प्रेम आपल्या राघूवरती आहे आणि तो तिच्या डोक्याला पिस्तूल लावून तिच्याबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करतोय. याला प्रेम म्हणतात का? तेव्हा इथे अबोली म्हणते, सर ते आता मला माहिती नाही आहे. पण मी एक गोष्ट तुम्हाला खरंच सांगते की स्वराज हा मास्कमॅन नाही आहे सर, तो गुन्हेगार नाही आहे. त्यालासुद्धा या प्रकरणामध्ये कोणतरी अडकवतं आहे. तुम्ही बघा ना, तो किती कावराबावरा झाला होता. तो जर खरा गुन्हेगार असता तर तो चाळीपर्यंत आलाच नसता. त्याने राघूला कुठेतरी बाहेर बोलवलं असतं आणि बाहेरच तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न केलं असतं. पण तो तसं करत नाही आहे सर. तो चाळीमध्ये येतो आहे, तिला भेटायला येतो आहे आणि सगळ्यांसमोर त्याला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की अबोली या सगळ्याला काही अर्थ नाही आहे. तेव्हा इकडे रमा येते आणि म्हणत असते, अबोली अंकुश लवकर चला, आपली राघू बघा ना, आपली राघू मूर्खपणा करते. ती स्वतःला आता संपवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतरला प्रेक्षकांनो, आता लगेचच अबोली अंकुश दोघेजण धावत पळत येतात. तेव्हा इकडे आता तिने दरवाजा बंद केलेला असतो आणि गॅस चालू केलेला असतो आणि ती आता स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे अंकुश आणि अबोली दोघेजण म्हणत असतात की राघू तू हे काय करतेस? राघू म्हणते, कुणीही पुढे येऊ नका, नाहीतर मी स्वतःला संपून टाकेन. तुम्ही लोक स्वराजला आणि मला वेगळं करण्यासाठी किती प्रयत्न करताय ना. मी तुम्हाला आत्ताच सांगते, स्वराजला सोडा. स्वराज सिरियल किलर नाही आहे, तो मास्कमॅन नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो की राघू गप्प बस आणि असा वेडेपणा करू नकोस. तो आत्ताच्या आता दरवाजा उघड बरं, नाहीतर गॅस बंद कर, माचीस बाजूला ठेव. तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही सगळेजण गप्प बसा. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका. आता वाचवाल, पण नंतर सुद्धा मी स्वतःला मारूनच टाकेन. स्वराजला आणि मला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी
आमच्या दोघांचं एकमेकांबरोबर लग्न होऊ नये म्हणून तुम्ही स्वराजला तिथे बंद करून ठेवले ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर स्वराजला काही झालं, या प्रकरणामध्ये तुम्ही त्याला फसवलत आणि नंतर जर त्याला फासावरती लटकवलत ना, तर मी मात्र कुणालाही सोडणार नाही. स्वराजशिवाय मी नाही जगू शकत. माझं स्वराजवरती खूप जास्त प्रेम आहे आणि तुम्ही त्याला अरेस्ट केलं ना, मी स्वतःलासुद्धा संपून टाकेन. मलासुद्धा आता जगायचं नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की 1 मिनिट राघव, 1 मिनिट. हे बघ, तू असा वेडेपणा अजिबात करणार नाही आहेस. तुला खरंच असं वाटतंय ना की स्वराज गुन्हेगार नाही आहे? मला पण असंच वाटते की तो गुन्हेगार नाही आहे. त्याने हे सगळं तुझ्यासाठी केलं असेल, तुझ्या प्रेमापोटी केलं असेल. पण मला माहिती आहे तो सुद्धा सिरियल किलर नाही आहे, मास्कमॅन नाही आहे तो. पण तू आता थोडा वेळ दे आम्हाला, त्याचा थोडासा विचार कर. म्हणजे निदान त्याला प्रश्न विचारू दे, नक्की काय चाललं आहे ते कळू दे. पण तू तोपर्यंत हा वेडेपणा करायचा नाही आहेस. तू स्वतःला संपवायचं नाही आहेस राघू, प्लीज थांब. तेव्हा इथे राघू म्हणते, खरंच ना वहिनी, खरंच तू स्वराजला सोडवशील ना? त्याने खरंच काही नाही केलं आहे गं, मी सांगते ना तुला. त्याने माझ्या प्रेमापोटी हे सगळं केलं असेल, तो इथे आला असेल. पण तो खरा सिरियल किलर नाही आहे, खरा गुन्हेगार तो नाही आहे. त्यानंतरला इथे क्रिशचा फोन आलेला असतो. क्रिश म्हणतो की सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वराजच्या घरी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आम्हाला तपासणीमध्ये काही फोटोज आणि तो वाघाच्या वेशातला जो माणूस असतो त्याचे कपडे सापडलेले आहेत. तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली चल, आपल्याला आता अर्जंटली जावं लागणार आहे. तेव्हा इथे राघू म्हणत असते की वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला थांबवलेस म्हणून मी थांबली. पण जर स्वराजला शिक्षा झाली, या प्रकरणामध्ये स्वराजला अडकवलं, तर मात्र तू आहेस आणि मी आहे. मी कधीच तुला माफ करणार नाही आणि एवढंच जगणं मुश्किल करून ठेवेन ना की तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल. कळलं तुला? सोडणार नाही मी तुला वहिनी, जर दिलेला शब्द पाळला नाहीस तर. तेव्हा इकडे आता राघू अंकुशच्या समोरच इथे अबोलीला धमकी देत असते. अंकुशला राघूचं हे वागणं अजिबातच आवडत नाही, पण तरीसुद्धा तो आता गप्प बसलेला असतो. राघू म्हणत असते की अबोली वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वराज सुटला पाहिजे, नाहीतर काही खरं नाही आहे. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता वाघाचा चेहरा, वाघाचं मुकुट, त्याचबरोबर इकडे आता त्या मुलींचे फोटोज, हे सगळं काही आता स्वराजच्या घरी सापडलेलं असतं. तो फोटोचा अल्बम त्याच्या बेडखाली सापडलेला असतो. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की अच्छा. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो की सर, या त्याच सगळ्या समृद्धी नावाच्या मुली आहेत ज्यांना त्याने संपवलं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती क्रॉस आहे ना सर, त्या मुलींना त्याने मारले. त्यानंतरला इकडे अंकुश म्हणत असतो की याचाच अर्थ मास्कमॅन हा स्वराजच आहे. तेव्हा इकडे राघू आता दरवाजा वाजवत असते. ती म्हणत असते की आई, अगं तू मला इथे का बंद करून ठेवलेस? मला बाहेर काढ ना. हे बघ, तू मला इथे असं बंद नाही करून ठेवू शकत. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, काय चाललं या लोकांचं? हे सगळेजण मिळून आहे ना मला आणि माझ्या स्वराजला एकमेकांपासून वेगळं करतायत. प्रेक्षकांनो, या राघूचं जर इतकं स्वराजवरती प्रेम आहे, तर मग तो तिच्याबरोबर जेव्हा लग्न करायला येतो तेव्हा लग्न का करत नाही? तेव्हा का मला सोड, मला सोड करत असते ते कळत नाही. एवढंच जर प्रेम आहे तर लग्न करून मोकळं व्हायचं ना. तेव्हा इकडे राघू म्हणते की सगळेजण मला आणि स्वराजला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी स्वराजला या प्रकरणामध्ये अडकवत आहेत. पण आता अबोली वहिनीवरती विश्वास ठेवून काही होणार नाही आहे. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. स्वराजला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी मलाच हातपाय हलवावे लागतील. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की याचा अर्थ मास्कमॅन हा स्वराजच आहे, त्यानेच या मुलींचे खून केलेत. तेव्हा स्वराजचे वडील म्हणत असतात की नाही नाही साहेब, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. मी खरं सांगतोय तुम्हाला, माझा मुलगा कधी कुणाला मारू शकतच नाही सर. तो कधीच नाही कुणाला मारू शकणार. तो फक्त प्रेम करेल, मारणार नाही सर. त्याला कुणीतरी फसवतं आहे, पण तो असं नाही करू शकत. मी तुम्हाला खरंच सांगतोय, माझ्यावरती विश्वास ठेवा. तो खरा गुन्हेगार असता तर मी स्वतः हे तुम्हाला सांगितलं असतं, पण तो गुन्हेगार नाही आहे सर. तो कधीच कुणाला मारू नाही शकत. तेव्हा इकडे स्वराजचे वडीलसुद्धा तेच म्हणत असतात की तो गुन्हेगार नाही आहे. तर बिचारे वडील आता स्वराजसाठी तिथे आलेले असतात आणि ते रडत असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता स्वराजला बांधून ठेवलेलं असतं आणि अंकुश विचारतो की सांग, तू हे सगळं केलंस की नाही? त्या मुलींना मारलंस की नाही? तेव्हा स्वराज म्हणतो नाही नाही, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, हे बघ, तुझ्या घरी हा मला वाघाच्या वेशातला मास्क मिळाला आणि त्या मुलींचे फोटोसुद्धा, तरीसुद्धा म्हणतोयस काही केलेलं नाही आहेस. तेव्हा इथे अंकुश त्याला मारतो. तेव्हा इकडे स्वराज म्हणतो की हो हो, मीच केले हे सगळं, आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे.
मीच त्या मुलींना किडनॅप करून मारण्यासाठी दिलं होतं, पण हे सगळं मी एकट्याने केलेलं नाही आहे, तर तीसुद्धा होती माझ्याबरोबर, असं इकडे आता स्वराज सगळ्यांच्या समोर हे कबूल करतो. तेव्हा इकडे अबोलीला आश्चर्य वाटतं की नक्की स्वराज खरं बोलतोय की त्याला मार खायला होतोय म्हणून स्वतःला वाचवतोय असं अबोलीला वाटतं.